नसेल एक मिनिट ऐका सर, आमच्याकडे 27 का असेल तुमच्याकडे नसेल तर दुसरं कुणाकडून घ्या, मागून घ्या. करायचे काय? एक मिनिट टॅली करा तुम्ही. हो साहेब, तुमचं ऐका ना, BU2 मॅच होतंय, पण हे काउंट CU युनिट का मॅच होत नाही? Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. प्रभाग क्रमांक 25 मध्ये गोंधळ उडाला होता. या ठिकाणी बघू शकतो की आता पोलीस उपायुक्त आलेले आहेत. मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे असा आरोप मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रुपाली पाटील यांनी केलेला आहे. तिथे पाहू शकतो की रुपाली पाटील आणि पोलीस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्याशी संवाद साधत आहे. काही वेळापूर्वी पोलिसांमध्ये दोन्ही उमेदवारांमधनं हुज्जत झाली होती. गणेश भोकरे आपल्या सोबत आहेत. काय झालं होतं नेमकं? ज्या मशीनी आम्हाला दिल्या होत्या, आरोच्या सैनिक ज्या मशीनी, ज्या बूथवरच्या मशीनी दिल्या होत्या, त्या मशीनी प्रत्यक्षात जेव्हा सील फोडून चेक करण्यात आल्या तर त्या मशीनी आणि आधीच्या मशीनी 24 कॉल्यांचा पहिली फेरी झाली. 24 कॉल्यांच्या पहिल्या फेरीमधनं 13 मशीनी बदललेल्या. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवरती आमचा विश्वास नाहीये. आम्ही हे बंद पाडलेली प्रक्रिया. आता पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे, योग्य तो न्याय निवडणूक करतील. गोंधळ झाला होता, पोलिस काय म्हणतात आता? काय नाही, पोलिसांनी आम्हाला आरडावी करून बाहेर काढलेला आहे, पण आम्ही ही निवडणूक प्रक्रिया आता बंद पाडलेली निकालाची. आणि जोपर्यंत आता निकाल प्रक्रिया जोपर्यंत ती जुन्या मशीनी हो बंद आहे, जोपर्यंत त्या जुन्या मशीनी आमच्या समोर आणत नाही, हे चालू होणार नाही. निवडणूक अधिकारी आले होते का भेटायला? आहे निवडणूक आयोग अधिकारी पण आहे, DCP पण आलेत पुण्याचे. चुकून झालं असेल, पण एखादी मशीनचं चुकून होऊ शकतं. 13-14 मशीन एकूण सगळे नंबर बदललेले आहेत. नक्कीच. रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत. ताई, ही माहिती आम्हाला न देता काय एकूणच आपण जर प्रकार पाहिलं तर या ठिकाणी आता कृषिकेश रावले असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या ठिकाणची मतमोजणीची प्रक्रिया आता थांबवलेली आहे. मशिनी बदलल्या गेलेल्या आहेत असा आरोप या उमेदवारांचा आहे. मात्र आता या मशिनीची तपासणी या ठिकाणी होत आहे आणि जो काय निकाल असेल किंवा जो काय प्रक्रिया असेल ती पुढे सुरू होईल. पण आता याच ठिकाणी काही वेळापूर्वी रुपाली पाटील यांनी देखील गोंधळ घातला होता. आता काय सांगलं? आता गोंधळ नाही, पण तुमचे आक्षेप होता पोलिसांमध्ये तुमची मी गोंधळ घातलेला नाहीये. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने होण्यासाठी टेक्निकल ऑब्जेक्शन्स आम्ही घेतलेलं आहे आणि मी उमेदवार आहे. आम्हाला या मशीनचे नंबर देण्यात आले, त्याच्यावर त्यांची सही शिक्का आहे. आता याच्यावर लिहिलेले मशीन्स आणि टेबलवर आलेले मशीन्स हे मॅच होणं गरजेचं आहे. समजा त्यातला एखादी मशीन मॅच नाही झाली, ती आम्ही प्रिंट मिस्टेक समजू शकतो. 13 मशीन तुम्ही आम्हाला न देता बदलल्या कशा? आणि जर 13 मशीन तुम्ही बदलल्या तर त्याची लिस्ट आम्हाला आपण देणं गरजेचं होतं. ती का देण्यात आली नाही? आणि प्रक्रिया राबवताना तुम्हाला टेन्शन होतं का? तुम्ही दमले होता का? तुम्हाला झोपा येत होत्या? आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही त्यांना ऑब्जेक्शन दिलेलं आहे. त्यांनी त्या ऑब्जेक्शनना, त्यांना जर त्यांची मनमानी करून हिटलरशाही करायची असेल तर त्यांनी आम्हाला पत्र द्यावं की मी मतमोजणी सुरू करतो. अधिकाऱ्याने हा पेज तुमचा जो काय प्रश्न आहे ते सोडवले पाहिजे. आता इथे पोलीस आलेले दिसत आहेत. पोलिसांना विनंती केली आम्ही की आम्हाला तुम्ही विनाकारण प्रेशराईज करू नका. तुमचं काम आहे कायद्याचं रक्षण करायचं, लोकशाहीने निवडणूक होण्याचं, आणि आम्ही उमेदवारच बोलतोय आणि उमेदवाराच यांनी या गोष्टी करत आहोत. आता जर बघितलं गेलं तर थोड्या वेळातच या मशिनीचे नंबर आणि हे सगळे चेक केले जातील आणि त्याप्रमाणे निकाल दिला जाईल. आता तरी या मतमोजणीची प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे.